आज बनवूया कोकणी पद्धतीची आमटी. त्यासाठी मी तवा गरम केला आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 5-6 लसूण टाकले आहेत. एक छोटीशी हिरवी मिरची टाकली आणि त्याच्यानंतर मी सुकं पण नाही आहे, ह्यातलं पाणी पूर्ण आटलेलं होतं. असा नारळ मी अर्धवळं घेतलेला आहे. ओलं खोबरं पण वापरता येतं, सुकं पण वापरता येतं, दोन्ही मिक्स पण वापरता येतं. खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि वाटप करताना त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडेसे आपण उकडलेले जे चणे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून वाटप करून घ्यायचे आहे. मी हिरवे वाटाणे, पांढरे वाटाणे आणि थोडेसे चणे असे मी उकडून घेतले होते आणि कांदा टोमॅटो मी व्यवस्थित तेलावर परतून घेतला आहे. तो अर्धा कच्चा आहे. तोवर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि आपला मालवणी मसाला जो आमटीचा आम्ही वापरतो नेहमी सगळ्यासाठी, तो मी त्याच्यामध्ये 1.5 चमचा टाकलेला आहे. वाटाणे साधारण पाव किलो नाहीच आहेत, ऑफकोर्स कमी आहे त्याच्यापेक्षा. तर थोडंसं बाहेर गेलं आणि थोडंसं माझं लागलं खाली कांदा, तर मी त्याच्यामध्ये कांदा आणि सगळं भाजून घेतल्यानंतर मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर वाटाणे आणि टाकलं. थोडंसं मीठ टाकलं चवीला. वाटाणे उकडताना पण तुम्ही मीठ टाकू शकता, ते जास्त चांगलं लागतं. पण कधी विसरलात तर नंतर टाकता येतं आणि त्याला छान एक उकळी काढून घ्यायची. मसाला मिक्स झाला पाहिजे त्याच्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत आणि नंतर जे आपण वाटप केलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आणि आमटी हवी असेल तर जास्तच पाणी टाकायचं. आणि जेव्हा आपण उसळ करतो त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्याच्यामध्ये खोबरं कमी वापरलं जातं आणि ती एकदम थिक म्हणजे जाडसर अशी उसळ केली जाते. ही बघा आपली आमटीला छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही वरून तुम्हाला पाहिजे असेल तर कोथिंबीर घालू शकता आणि वाटपात घातली असेल तर नाही घातली तरी चालेल. कोणाकोणाला जास्त आवडते त्यांनी घालावी. आमटी आपली रेडी झालेली आहे आणि सगळ्या प्रकारच्या आमट्या आम्ही कोकणात अशाच बनवतो. ही आहेत निरफणसाची कापं. इन्स्टावर व्हायरल रेसिपी आहे माझी, मी खाली इन्स्टाची लिंक देते आहे. या जेवायला घरचं लोणचं, निरफणसाची कापं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.